ह्या दिवाळीत तुमच्या घरात काय वेगळं बनवताय बरं, जे सगळ्यांना आवडेल? तेच तेच शंकरपाळे बनवून थकलात? आता हे काजू नमकीन पारे ट्राय करून बघा. चवीला एकदम उत्कृष्ट, कमी वेळात होणारे. म्हणजेच थोडक्यात आपण खारे शंकरपाळे बनवतोय, ते पण काजूच्या शेपमध्ये, असं बोललं तरी चालेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अहोंच्या नखरेमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वाटीचं प्रमाण घेतलंय, म्हणजे समजायला सोपं जाईल. 1 वाटी मैदा घेतलाय, त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, नंतर घालायचे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे. चव एकदम भन्नाट आली पाहिजे, तर त्यासाठी मी इथे काळं मीठ यूज केले. जास्त नाही, थोडंसंच टाका. आणि साधं मीठ पण टाकले. नंतर घालायचे तेल. 3 ते 4 चमचे आपले पोहे खायचे चमचे असतात ना, त्याचं प्रमाण घेतलं तरी चालेल. मीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी चोळून चोळून मिक्स करायचंय. जोपर्यंत पिठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत चोळून मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला वाटलं थोडंसं तेल कमी झालंय, वरून तेल घातलं तरी चालेल, पण पिठात पाणी टाकण्याच्या आत पिठात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाहीये. तर जो आपला रवा आणि मैदा आहे तो थोड्या पाण्याने मुरून जातो. इथे मी व्यवस्थित पीठ मळून घेतलंय. आता ते 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवूया. तोपर्यंत लेयर्सला लावायला आतमध्ये सारण तयार करून घेऊया. त्यासाठी घेतले 3 चमचे तूप आणि 1 चमचा मैदा. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर मग आपलं आतलं सारण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर मग आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला 10 ते 15 मिनिटं पूर्ण झालेत. झाकण काढून त्याला परत थोडं मळून घ्यायचंय. सुरीने असे समांतर भाग तयार करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या लाट्या छोट्या मोठ्या होणार नाहीत. जरी लाट्या छोट्या मोठ्या झाल्यात तरी पीठ ऍडजस्ट करून घ्यायचंय. समांतर गोळे तयार करून घेतले म्हणजे आपल्या लाटायला सोपं जाईल आणि आपली पुरी आहे म्हणजे पोळी आहे ती एकसारखी येईल. 4ही गोळ्यांचे व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे जास्त मोठी नाही, मीडियम साईजची. पोळी जास्त जाड नाही करायची, म्हणजे तुम्ही बघू शकतात एवढी जाड असायला हवी. एका पाठोपाठ एक म्हणजे याच साईजने 4ही पोळ्या तयार करून घेऊयात. हे जे नमकीन पारे आपण बनवतोय हा दिवाळीचा खूप आगळा वेगळा पदार्थ आहे. म्हणजे दिवाळीचाच नाही तर दिवाळी व्यतिरिक्त पण तुम्ही ट्राय करू शकतात. लहान मुलांचा तर खूपच फेवरेट. घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना चहा सोबत पण देऊ शकतात. आपल्या 4ही पोळ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे. आता सगळ्या पोळ्या लाटून झाल्यानंतर एक पोळी घ्यायची. त्यावर जे आपण सारण तयार केलं होतं म्हणजे स्लरी तयार केली होती ती लावायची. व्यवस्थित 4ही बाजूने लावून घ्यायची. आता असंच आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे, ती व्यवस्थित ठेवायची आणि त्यावर सारण लावून घ्यायचंय. असंच आपल्याला तिसऱ्या पोळीला पण करायचंय. व्यवस्थित सारण लावून झाल्यावर आपल्याला जी चौथी पोळी आपण ठेवणार आहोत ती हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपलं ते जे सारण आहे ते आतमध्ये चिपकून राहील. थोडं प्रेस केल्यानंतर त्यावर थोडं मैदा टाकायचा आहे. मैदा टाकल्यानंतर थोडं तिला लाटून घ्यायची, म्हणजे बरीच मोठी होते. दाखवते मी तुम्हाला. ही पोळी बरीच मोठी होते आणि जास्त तिला पातळ करायची नाहीये, म्हणजे जेवढी थोडी थोडी जाड ठेवायची. बघू शकता एवढी जाड ठेवायची तिला. प्रत्येकाच्या घरात औषधाचं झाकण नाहीतर बाटलीचं झाकण घेतलं तरी चालेल. त्या बाटलीच्या झाकणाने नाहीतर औषधाच्या झाकणाने अशा प्रकारे आपले काजू तयार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात. आता मला प्रश्न पडलाय की हे शंकरपाळे आहेत की काजू? ह्या दिवाळीत हा शंकरपाळ्यांचा हा आगळा वेगळा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे मी सगळेच काजू तयार करून घेतलेत. आता एक एक तळून घेऊया. तेल जास्त गरम नाही करायचंय, म्हणजे आपले जे काजू आहे ते जास्त जळणार नाही. हलक्या हाताने मध्ये मध्ये हलवत राहायचंय. कंटिन्युअसली आपल्याला ते काजू पारे हलवत राहायचे, जेणेकरून ते खाली चिटकणार नाहीत आणि लाल होणार नाहीत. जोपर्यंत असा गुलाबी कलर येत नाही तोपर्यंत काढायचे नाहीत आणि जास्त डार्क कलर होऊ देऊ नका. तळल्यानंतर पण त्याला कलर येतोच, जसं आपल्या शंकरपाळ्यांना येतो तसाच. व्यवस्थित तेल निथरून घ्यायचंय, जेणेकरून त्यात जास्त तेल राहणार नाही आणि तेलकट पण लागणार नाही. तर मग तयार आहेत आपले काजू नमकीन पारे.
एकदम झटपट होणारे, अजिबात तेलकट न लागणारे, एकदम कुरकुरीत असे काजू नमकीन पारे तयार आहेत. टाकताच बरोबर समजतंय की किती खुसखुशीत झाले काजू नमकीन पारे. अशाच नवनवीन आणि आगळ्यावेगळ्या रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही काजू नमकीन पारे रेसिपी ट्राय केली की नाही. बाय बाय.